नुकतेच आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. आपला भारत देश जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून नावारूपाला येत आहे. अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असता सामाजिक प्रगतीशिवाय ह्या यशाला कितपत महत्त्व राहणार आहे याचा विचार होणे गरजेचं आहे. अजूनही समाजातील अनेक घटक सामाजिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यातीलच बसस्थानक, रेल्वे स्टेशन व उघड्यावर वस्ती करून राहणारा हा फासेपारधी समाज. इंग्रजांनी गुन्हेगार म्हणून घोषित केलेल्या ह्या समाजावरील कलंक अजूनही पुसला गेलेला नाही. शिकार करून जगणाऱ्या ह्या समाजाला अजूनही अनेक प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. हे कसे थांबणार, कधी थांबणार, कोण थांबविणार, यावर उपाय तो कोणता, असे जगण्याचे अनंत प्रश्न ह्या समाजाकडे आहेत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व महामानवांनी जाणलेत आणि कुठेतरी हीच परंपरा पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत फासेपारधी समाजातील माननीय मतीन भोसले. आज आपण मतीन भोसले सरांकडून जाणून घेऊया उत्तराच्या प्रतीक्षेतील ह्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेबद्दल. नमस्ते. नमस्कार. आपल्या ह्या शाळेचं नाव प्रश्नचिन्ह आहे, तर हे आपल्याला कसं सुचलं सर की शाळेचं नाव प्रश्नचिन्ह ठेवायचं म्हणून? मुळातच हे फासेपारधी समाज जो आहे ते इंग्रजांनी गुन्हेगार समजून त्याला फासेपारधी समाजाचे जे काही लोक राहतील त्या लोकांना गुन्हेगार मुक्त अजूनही कोणानेच केलेलं नाही. म्हणून हा फासेपारधी समाज इथेही मोठे गुन्हे घडले तर प्रथम पोलीस त्यांच्या वाड्यावर, वस्त्यावर, बेड्यावर, ठाण्यावर जातात आणि त्यांना उचलून पोलीस कस्टडी देतात. पोलीस कस्टडीमध्ये काही फासेपारधी समाज मारतात बी आणि मग लाईफ सजेमध्ये सुद्धा टाकून देतात. तो समाज म्हणजे फासेपारधी समाज. इंग्रजांनी गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कंपाळावर बसवणाराच म्हणजे फासेपारधी समाज आणि त्या समाजापैकी मी सुद्धा मतीन भोसले त्याच समाजापैकी. आता प्रश्न मला चांगल्या पद्धतीने विचारला का या शाळेचंच नाव प्रश्नचिन्ह नावापासूनच सुरुवात कशी काय केली. मित्रांनो, फासेपारधी समाज जेव्हा जन्माला आल्यानंतरही त्यांच्या उदरनिर्वाहासाठीच प्रश्नचिन्ह पृथ्वीवर घेऊन आलेला आहे आणि कधीही त्या प्रश्नाचं उत्तराकडं कोणीही ओढलेलं नाही. म्हणूनच शाळेचं नाव माझ्या मनाप्रमाणे प्रश्नचिन्ह ठेवण्याजोगं मला वाटले. कारण ज्या ठिकाणी फासेपारधी समाज राहतो त्या ठिकाणी अनेक समाजाचे लोकसुद्धा त्यांना स्वीकारत नाही. काही हा समाज जर आला तर आमची वाड्या वस्त्यामधली लोक आणि आमच्या शेतीमधले काही वस्तू धान्य हे चोरून नेतील असं सुद्धा काही समाजसुद्धा या समाजाला स्वीकारत नाही. तोच म्हणजे फासेपारधी समाज. आणि म्हणून या ठिकाणी ज्या समाजाच्या मुलांची मी शाळा उभी करायचं ठरवलं होतं ते 188 मुलांपासून की ज्याचे आईवडील लाईफ सजेमध्ये मरण पावलेले, ज्याचे आईवडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले, कोणाकोणाच्या आईवडिलाला सरपंच डोंशाने मरण पावलेले, कोणाच्या आईवडिलांना अस्वलीच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेले, कोणाला आई होतं तर बाप नव्हता तर आई नव्हती, अशा समाजाच्या मुलांची शाळा उभी करण्याचं धाडस
मी एक मतीन भोसले आणि माझ्या सहकारी मित्रांनी केलं आहे. आणि म्हणून या समाजाच्या शाळेचं नाव काय ठेवायचं. अनेक लोक मला बोलायची का आपण भोसले घराण्यामधले लोक आहे, शिवाजी भोसले आपल्या शाळेचं नाव ठेवूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव ठेवूया, सावित्रीबाई फुले, मग महात्मा ज्योतिराव फुले, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज असं नाव देऊया म्हणजे संताईचं. म्हटलं अजिबात नाही. तर काही लोकांनी बोललं का कोणतं नाव ठेवता मग सर म्हणे सांगा. तर म्हटलं जेव्हा शाळेच्या साठी मुलं गोळा करण्यासाठी जेव्हा मी लागलो तेव्हा त्या मुलांचे प्रश्न वेगळे होते. म्हणजे मुलांचे प्रश्न वेगळे म्हणजे काय, त्या मुलांना जेव्हा यशवंत एटीडीएम नागपूरमधून मी 35 मुलं उचलून आणले, त्या मुलांचे प्रश्न हे होते का सर तुमच्या शाळेमध्ये काय काय मिळणार. तर मला त्यांना विचारायचं काम पडलं का तुम्हाला काय काय पाहिजे बाळांनो. तर ते मुलं बोलायची आम्हाला 120-300चा खर्रा लागेल, शितार पुडी लागेल, लाल कलरची देशी दारू लागेल, मटण लागेल आणि मग तुमच्या शाळेमध्ये येणार. मी स्वीकारलं सुद्धा. असे अनेक प्रश्न होते. मग मुलांना शिकवणारे शिक्षक कसे अवेलेबल करायचे, मुलांना गणवेश कसे अवेलेबल करायचे, मुलांना राहण्यासाठी निवारा कसा अवेलेबल करायचा, मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकाचा तनखा कसा द्यायचा, मुलांना शिक्षण साहित्य कसं आणायचं आणि मुलांना जेवण खावण करण्यासाठी भांडी कशी आणायची, धान्य कसे आणायचे, मुलांना शिकवण्यासाठी पुस्तकं कसे अवेलेबल करायचे, हे अनेक प्रश्न माझ्या नजरेच्या समोर आले, माझ्या समोर आले आणि म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह ठेवण्यात आलं. शाळा सुरू केल्यानंतर आपल्याला कोणत्या समस्या समोर आल्या आणि त्याचं निराकरण आपण कसं करण्याचा प्रयत्न केला सर. तर कोरोनामध्ये तर लय बिकट परिस्थिती होती. माझ्याकडं 336 मुलं होते. कोरोनामध्ये काय वेगळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या मुलांना मी मध गोळा करून काही लोकांना मधसुद्धा दिले आणि काही मुलांना मधावर सुद्धा चारले. एक टायमाचं जेवणसुद्धा या मुलांना भेटत नव्हतं कोरोना काळात. म्हणून असं निराश झालं होतं का या मुलांना सोडून द्यायचं का. प्रशासकीय अधिकाऱ्याचा काही दबाव होता, तुम्ही एवढे मोठे मुलं कसे काही ठेवून राहिले, सगळ्या शाळा बंद झाल्या. म्हटलं या मुलांना मग अजून देशोधडीला भीक मागण्यासाठी, चक्कट करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या कारणास्तव ते मुलं म्हटलं वेगळ्या कामामध्ये ओढू शकतात. याच्यासाठी एक गुन्हेगारी करणारी जमात, एक गुन्हेगारी मुक्त ठरणारी शाळा या विद्यार्थ्याच्या माध्यमातून करू शकतो म्हटलं असा प्रयोग मी केलेला आहे. म्हणून तुमचीसुद्धा मदत हवी आहे. पण कोरोना काळामध्ये मग अनेक लोक मला मदतीला आले. मग महेंद्र मांदियाडीचे अजय भाऊ केंगरे असेल, समर्पण ग्रुपचे अमोलदादा मानकर असेल, मारुतीतीर्थ प्रतिष्ठानचे विलास खुरपे सर असेल डॉक्टर, मग प्रकाश काका आमटे असेल, मग अनेक सेवाभावी संस्थेने मला मदत केली. नाही तर हे प्रकल्प मी कोरोनाच्या काळामध्ये बंद करण्याच्या अवस्थेमध्ये होतो, मी निराश झालेलो होतो आणि तरी लोकांनी मला बळ दिलं आणि म्हणून आज या ठिकाणी 336 मुलं त्यावेळेस होती. आजच्या घडीला 571 मुलं या प्रश्नचिन्हाला शिकतात. हे शाळा मुळातच मी प्रश्नचिन्ह हे माझ्या मनामध्ये नव्हतं, पण फाशे पारधी समाजामधून मी जन्माला आलो. फाशे पारधी समाजामधून जन्माले आल्यानंतर त्या समाजाची गरिबी मला माहीत होती. मी माझ्या आईवडिलाला देव मानतो. माझ्या आईवडिलांनी जर मला शिकवलं नसतं तर कदाचित मी शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आलो नसतो. जर शिक्षणच शिकलो नसतो तर मी शिक्षकाची नोकरीसुद्धा मिळवली नसती. आणि म्हणून मी शिक्षकाची नोकरी मिळवल्यानंतर मेलघाटमध्ये जेव्हा मी नोकरी प्रथम मिळवली तेव्हा त्या ठिकाणी मला माहीत पडलं का आपल्या समाजाची एक शाळा का निवासी असू शकत नाही, आपण का प्रयत्न करू नये असं डोक्यामध्ये चाललं होतं. पण जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा नेर या ठिकाणी सराफा लुटण्यात आला होता. त्या ठिकाणी सराफा 2010ला लुटण्यात आला होता. 2 खुनंसुद्धा झालेली होती. 10 ते 12 लाख रुपयाचं सोनं नाणं नेलं होतं चोरांड्यांनी आणि त्या ठिकाणी खरे चोर सापडले नाही. 5:30 वाजता शिकार करण्यासाठी जोडपं गेलं
आणि त्या जोडप्याला उचलून नेलं पोलिसांनी आणि त्यांना लाईफ सजा करून टाकली. लाईफ सजा करता करता 7 वर्षानंतर सुटून आले. मग त्यांचे लहान बच्चे होते, 2 मुलं. एक मुलाचं वय होतं 9 वर्षाचं आणि एकाचं वय होतं 7 वर्षाचं. त्या मुलांची पालनपोषणाची जबाबदारी त्याच्या काकाने घेतली. आणि काकाने घेतल्यानंतर जिथं फाशेपारधी समाज राहतो त्यामध्ये तंबू ठोकून राहायचे, पाढ्यावर तंबू ठोकून राहायचे की जेणेकरून शिकार भेटली पाहिजे अशा ठिकाणी ते राहायचे. मग 30 जुलै 2010ला अचानकपणे नाल्यामध्ये दोन्ही मुलं शिरली. त्याच्यामध्ये खेकडे मासळ्या पकडण्यासाठी गेली 30 जुलैला आणि अचानकपणे पुराचा लोंढा आला आणि ते दोघंही वाहून गेले. मग शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेतकरी आले. त्यांनी बघितलं, म्हणे सर म्हणे तुमचेच नातेवाईकाचे मुलं आहे हो, या म्हणे तुम्ही. मग मी सुटी टाकली आणि माझे सहकारी 7-8 चित्र जमवले आणि आणले. आणि आणल्यानंतर जमवल्यानंतर काय झालं, जेव्हा मी त्याच्या अंगावरचा वालेला केरकचरा, वाहलेली माती, तळलेलं हे सगळं त्याची लाश मी उखडता त्याचं मांससुद्धा लदलत आलेलं होतं. तिथंच मी विचार केला माझ्या समाजाचं काय. आणि मी जर समजा एकटा माझ्या परिवाराचं सुखमय जीवन जगत असेल तर माझ्यासारखा पापी नाही म्हटलं. आणि मी या समाजाच्यासाठी काही करणं, योग्य दिशेनं वाटचाल करणं हे महत्त्वाचं राहील. त्या ठिकाणी मी नोकरीचा राजीनामा दिला आणि मग भीक मागू आंदोलनाच्या माध्यमातून शाळा उभी करण्याचं ठरवलं. गाडी माडी बंगला बाईमध्ये सगळे लोक खुश राहतात, पण मला हे प्रश्न पडला होता का आपण एकट्या परिवाराचं न करता जनाद बेसारा मुलं आहे ज्याच्या एवढी लाईफच्या मध्ये मला पावलेले आहे. जे मुलं रेल्वे स्टेशनवर भीक मागणार, जे मुलं सिंगलवर भीक मागणार, जे मुलं बस स्टँडवर भीक मागणार, त्या मुलांमधूनच आपल्याला अधिकारी घडवायचे आहे, त्या मुलांमधूनच एक सुसज्ज नागरिक घडवायचे आहे असा विचार करून मी एक शैक्षणिक धुरा आणि गुन्हेगारी मुक्त करणारी शाळा ठरू शकतील असा हा पवित्रा मी त्या घटनेपासून प्रश्नचिन्हाला सुरुवात केली. आपल्याला काही दिवस तुरुंगवास पण सहन करावा लागला असतं, तर ह्या संदर्भातली पार्श्वभूमी सांगा. काही लोकांना ही कार्य सहन झालेलं नव्हतं. काही राजकीय मंडळी माझ्या विरोधात होत्या. काही सामाजिक क्षेत्रामधले कार्यकर्ते माझ्या पाठीशी होते. माझा समाज पाठीशी होता. पण फाशेपारधी समाजाच्या लोकांवर विश्वास बसत नव्हता. 1 रुपयापासून भीक मागू आंदोलनाच्या माध्यमातून शाळा उभी करण्याचं ठरवलं होतं. मग नमक असेल, हळद असेल, मुठभर धान्य, 1 पेन 1 वहीच्या माध्यमातून असे उपक्रम राबवले. आणि राबवल्यानंतर काही लोक बोलायचे म्हणे हे 1 रुपयामध्ये 21व्या शतकामध्ये 188 पोरायचं तुम्ही जीवन आणि पोट भरणं आणि शाळेचं पूर्ण सुखमय वातावरण कसं भागवणार. मी म्हटलं 1 रुपया हे 21व्या शतकामध्ये एक मुलांचं भवितव्य घडवणार 1 रुपया असू शकते. अजिबात नाही म्हणे. तुम्ही म्हणे दिवसा आमचे पूर्ण हॉटेलमधले फ्रीज, कूलर, काही लोखंडी अवजारे हे तुम्ही शोधणार आणि रात्री लंपास करणार असे सुद्धा माझ्यावर चोरीचे आरोप झाले. मग मी मोठ्या प्रमाणात 14 ऑगस्ट 2013ला माझं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करण्याचं काम केलं. मग राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, आमदार असेल, मंत्री असेल, कलेक्टर असेल, कमिशनर असेल, या ठिकाणी मी गेलो आणि 1 रुपयाच्या माध्यमातून भीक मागू आंदोलनाला सुरुवात केली. काही पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून SP साहेबाच्या माध्यमातून SP साहेबाकडे गेलो. साहेब म्हटलं मला 1 रुपया द्या, भीक मागू आंदोलन हे माझ्या मुलांसाठी आहे. पारध्या म्हणे तुला एवढंच आहे का, तू निघ म्हणे, याला अटक करा. म्हटलं जेल माझी आई आणि बाप जेलच आहे आमचा. ढकलत 4-5 फुटापर्यंत नेलं पोलिसांनी आणि रवानगिरी केली. आणि रवानगिरी केल्यानंतर मग मी पोलीस कमिशनरकडे गेलो. तेव्हा अजित पाटील पोलीस कमिशनर होते अमरावतीचे. म्हटलं सर 1 रुपयाचं भीक द्या. पारधी तुला समजत नाही का म्हणे, या मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या गुन्ह्यामध्ये ॲड करा म्हणे मतीन भोसलेला आणि याला अटक करा. अटक झाली 2 वाजता दुपारी.
आणि 2 वाजता रात्री मला तुरुंगामध्ये हलवलं. 188 मुलं सहित होते. त्या मुलांना 8:30 वाजता जेलच्या बाहेरून जे बच्चा बालक होते त्या ठिकाणी हलवलं. 15 ऑगस्टचा दिवस स्वतंत्र सुरू होता आणि एकेकाळी अंधाराच्या शाळेची तयारी सुरू होती जेलमध्ये. ये आजादी झुटी है, देश के सब आदिवासी फाशे पारदी भुके है, या नाऱ्या खालून आमरण उपोषणाची सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर मग मी सुरुवात केली. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. या प्रार्थनेपासून शाळेला सुरुवात केली. मग जेलमधूनच शाळेला जन्म दिला. आणि मला जिथे नक्षलाईट कोणतात, जिथे आतंकवादी कोणतात, त्या अंडा शेलमध्ये मला हलवलं आणि माझी प्रवृत्तीसुद्धा हलवली. मात्र RR पाटील साहेबांनी दखल घेतली त्याची. 5व्या दिवसामध्ये माझा जो अंडा सेल होता त्या अंडा शेलमधून मला बाहेर काढलं आणि गोपनीय पद्धतीनं मला 19 ऑगस्टला माझी सुटका झाली. आणि सुटका झाल्यानंतर जे दानपेट्या होत्या ते सुद्धा जप्त झाल्या होत्या. आणि जप्त झाल्यानंतर त्या जेलच्या शिपायापासून पुन्हा भीक मागू आंदोलनाला सुरुवात केली आणि 60-65 हजार रुपये मिळवले आणि कोडकाठीची शाळा आणि झोपडी उभी केली. त्या मंदिर झोपडीमध्ये ज्ञानाचं मंदिर एक उभं केलं. आता सुसज्ज इमारतीच्या माध्यमातून या शाळेला डोलारा उभा झाला. मला हे माहीत नव्हतं की एवढे लोक माझ्यासोबत फिदा होतील. एवढ्या लोकांपर्यंत मी गेलो. लोकांचे दायित्व माझ्या मनाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि हे डोलारा करत असताना आज 511 मुलांचं मी पालनपोषण करतो आहे. सुसज्ज दर्जेदार शिक्षणाची सुद्धा गंगा मी या ठिकाणी या अनाथ बेसारा मुलांमध्ये देत आहे. सर, इतके विद्यार्थी आहेत, इतक्या विद्यार्थ्यांना सांभाळताना दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्या येत असतील. बरोबर. त्या समस्या आणि भविष्यामध्ये आपला जो काही उद्देश आहे, भविष्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पहा मित्र हो, कसं आहे, हे एक जीवाभावाची खेळी आहे. म्हणजे एक समाज म्हणजे या नात्यानं जे प्रश्नचिन्हामध्ये मुलं आहे, मुली तर शिकतच नाही प्रश्नचिन्हामध्ये. समाज फाशेपारधी समाज हे मुलींना शिकवतच नाही. 10 वर्षाची मुलगी झाली तर लग्न करा, 12 वर्षाची मुलगी झाली तर लग्न करा. या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण मुलीसुद्धा शिक्षण झिरोमध्ये होतं. आणि म्हणून आज मुलीसुद्धा 190 आहे. त्या मुलींना निवारा नाही. जर समजा 250 मुलींना हॉस्टेल बिल्डिंग जर आपण उभी करून दिली, त्याचं बजेट आहे 10 कोटी रुपयाचं. मी मदतीची जोडीच्या माध्यमातून सुद्धा काही लोकांपर्यंत गेलो. काही लोक बोलत आहे करू मदत, पण मी सगळ्यांना आवाहन करीत आहे, या समाजाची मुलं म्हणजे आपली आहे, या समाजाची मुलं म्हणजे तुमचीसुद्धा आहे. हे जर समाज मेन स्ट्रीटमध्ये आणला तर चांगलं सुसज्ज समाज गोडी गुलाबानी राहतील. आणि म्हणून या समाजाला, या मुलांना, या अनाथ बेसारा मुलांना देवाधर्मामध्ये न पूजा करता या मुलांना जर एक सिमेंटची भुगोने दिली, एक मिस्त्रीचा रोजंदारीचा पैसा दिला, विटा दिल्या, वाळू दिली, गिट्टी दिली, लोहा दिला, जिवंत दैवताला पूजल्यासारखं तुम्हाला वाटेल. म्हणून कृपया हात जोडून विनंती आहे माझी का तुम्हीसुद्धा या ठिकाणी आला पाहिजे आणि हे वातावरण बघितलं पाहिजे. या मुलांना आपल्या मदतीची गरज आहे. जर निवारा उभा झाला तर चांगल्या पद्धतीचं हे मुलं शिक्षण घेऊ शकतील आणि इतर समाजाच्या बरोबरीने सुद्धा येऊ शकतील. कारण धान्याची मदत लागते, किराणाची मदत लागते, काही ड्रेस, बुक, पुस्तके, मग ब्लँकेट असेल, भांडी असेल, अनेक रुपयाच्या तुम्ही मदत करू शकतात. 1 रुपयाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मदत तुमची स्वीकारू शकतो. आणि या ठिकाणी मी आवाहन करतो का आपण या प्रश्नचिन्हाला उत्तराच्या दिशेनं सगळेजण आपण नेऊया, हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ओंकार गिरपट पवार. 26/6/2011 शाळा स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत मी प्राथमिक मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पाहतो. आणि संपूर्ण ज्या शाळेचं जे डेव्हलपमेंट आहे, वर्गखंड, परिसर,
झाडं लावणे हे सर्व माझ्या या नेतृत्वामध्ये मी करत असतो आणि विद्यार्थ्यांना तसं गाईडलाईन करत असतो. अद्यापपर्यंत विना पगार विना वेतन आपण ह्या शाळेला सेवा देत आहेत, ह्याबद्दल काही सांगाल? सुरुवातीपासूनच मला पगार नाही, कोणतंही मानधन घेत नाही. ज्यावेळेस माझ्यावर कोणतं संकट आलं त्यावेळेस माझे आई वडील आणि भाऊ हे शेती पाहते आणि त्यांना मी सरळ सांगून दिलं आहे की जे कुटुंबाचं सोर्स आर्थिक लागते ते तुम्ही थोडे मला पुरवत राहा आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करा. कारण की समाजामध्ये अशी भीषण समस्या आहे की खरोखर आपण शिक्षणापासून कोणताही रोजगार, कोणताही व्यवसाय, कोणताही माणूस घडू शकत नाही. कारण की या जिल्ह्याचे संत गाडगेजी महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणीतून संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या घराचे ताटं विका, टिनपत्रक विका, आपल्या मुलांना मुलींना शाळा शिकवा ही संकल्पना संत गाडगेजी महाराजांनी सर्व लोकांना दिली. त्या विचाराने मला असं वाटलं का हा समाज कितीतरी दिवस भीक मागणार, चोऱ्या करणार, किती दिवस शिकार करणार, कितीतरी लोकांच्या घरी जाऊन काम करणार, असे असंख्य भीषण समस्या डोळ्यासमोर होती. आणि परंतु त्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय आहे हे डोळ्यासमोर आल्यानंतर त्यावेळेस आम्हाला वाटलं की मोती सरांचा जो उद्देश होता शाळा खोलण्याचा, हा उद्देश खरोखर योग्य आहे. म्हणून त्या मोती सरांसोबत मी त्यांना सहकार्याची भावना देऊन आजपर्यंत निस्वार्थ सेवा देत असून त्या विद्यार्थ्यांना एक एक विद्यार्थी मला असं वाटते ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ज्यावेळेस समाजाची ही परंपरा चालत होती त्यावेळेस त्यांनी समाजाला जनजागृतीच्या माध्यमातून संदेश दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्या मार्गाने मला तरी असं वाटते तर जोपर्यंत या समाजाला शिक्षण येत नाही तोपर्यंत या समाजाकडे कोणताही समाजाचे लोक त्यांच्यावर लक्ष देणार नाही. जोपर्यंत एखादा डॉक्टर होणार नाही, इंजिनियर होणार नाही, वकील होणार नाही आणि ज्यावेळेस समाजाच्या खाण्याला खाना मिळतील त्यावेळेस हा कुठंतरी त्या समाजाच्या दिशेने, शिक्षणा दिशेने येतील. त्याच वेळेस आमच्या प्रश्नाचं उत्तर सर्व समाजाला माहीत होतील की खरोखर प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचा एक विद्यार्थी आज IAS झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला. हे सर्वात मोठी जी कमाई राहतील ते माझी राहतील असं मला वाटते.